नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 69 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळ झाली होती. घरात कालच्या पार्टीचा हलकासा गोंगाट अजूनही हवेत रेंगाळत होता. पण आज वातावरण मात्र वेगळंच होतं. थोडंसं शांत आणि थोडंसं जड होतं. मुलींची फ्लाईट 11 वाजता होती. सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. तेव्हा कार्तिक म्हणतो, आमची पण फ्लाईट तासाभरात आहे, तर आपण सगळे एकत्रच जाऊया. तेव्हा सतीशी मान हलवत म्हणतो, हो कार्तिक, परत परत ये जा करण्यापेक्षा तिथेच बसूया. नाश्ता केल्यानंतर सगळ्यांची बॅगा आवरण्याची एकच गडबड सुरू झाली. ही सगळी गडबड प्रीतीची मम्मा आणि प्रीती उभं राहून पाहत होते. तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. एवढे दिवस कसे गेले कळलंच नाही, असं प्रीतीची मम्मा म्हणत होती. थोड्याच वेळात सगळेजण बॅगा घेऊन खाली आले. जाण्याची वेळ जवळ आलेली असते. लॉनमध्ये सगळे उभे होते. प्रीती एक एक करून सगळ्या मुलींना घट्ट मिठी मारत असते. तेव्हा हसण्याच्या मागे लपलेली ओल प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होती. तेव्हा अनिकेत हसत म्हणतो, आता असे सगळे मुंबई फिरायला सुद्धा यायचं. तर प्रीतीचे पप्पा सगळ्यांकडे पाहत म्हणाले, घरी पोहोचल्यावर लगेच फोन करा, काळजी घ्या. तेव्हा सगळेजण अगदी इमोशनल होऊन म्हणत असतात, हो अंकल. तेव्हा प्रीती म्हणते, मी आणि मम्मा तुम्हाला एअरपोर्टवर सोडायला येतो. मग सगळे गाडीत बसले आणि एअरपोर्टकडे निघाले. एअरपोर्टकडे जाणारा रस्ता आज जरा जास्त शांत वाटत होता. कोणी फारसं बोलत नव्हतं. फक्त गाडीच्या आवाजात आठवणी मिसळल्या होत्या. एअरपोर्टवर पोहोचल्यावर फ्लाईटसाठी अजून थोडा वेळ असतो. तेव्हा सगळे एकत्र बोलत बसले होते. थोड्याच वेळात पुण्याच्या फ्लाईटची घोषणा होते. पुन्हा एकदा सगळ्या मुली मिठी मारतात. काळजी घ्या, लवकर भेटू असं म्हणत असतात. तो क्षण सगळ्यांसाठी अवघड असतो. डोळ्यात पाणी असूनही सगळ्या मुली हसत फ्लाईटमध्ये चढल्या आणि नागपूरच्या आठवणी मनात साठवत हळूहळू त्या निघून गेल्या. आता सगळ्यांना एअरपोर्ट थोडासा रिकामा वाटू लागतो. सतीश, कार्तिक, नीता, प्रीती आणि तिची मम्मा एकत्र बसून चहा कॉफी घेत होते. सगळेजण सगळं नॉर्मल दाखवायचा प्रयत्न करत होते, पण खरं तर सगळेच खूप इमोशनल झाले होते. तेव्हा सतीश प्रीतीच्या मम्माला म्हणतो, आंटी तुम्ही मुंबईला आल्यानंतर लगेच मला कळवा. तेव्हा आंटी, मी तुम्हाला माझ्या घरी नेण्यासाठी येतो. हो बेटा, तुला नक्की कळवतो, असं प्रीतीची मम्मा म्हणते. त्यानंतर सतीश मोबाईलमध्ये फोटो पाहत कार्तिकला म्हणत असतो, इथून परत जाण्याचा क्षण मला फार जड जातोय कार्तिक. तेव्हा कार्तिक त्याला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, या सगळ्या आठवणी घेऊन आता आपण मुंबईला जाणार. तेवढ्यात मुंबईच्या फ्लाईटची अनाउन्समेंट होते. तेव्हा सतीश आणि कार्तिक बॅग खांद्यावर घेऊन प्रीतीला बाय बाय म्हणतात. तेव्हा प्रीती ही काही पावलं पुढे येऊन त्यांना बाय म्हणत असते. ते दोघे पुढे निघून जातात आणि प्रीती अजून तिथेच थांबलेली असते. सतीश मागे वळून पाहतो तर प्रीती तिथेच उभी असते. नजरेने त्याला निरोप देत असते. तो पुढे निघून जातो. तेव्हा ग्लासच्या पलीकडून तो दूर जाताना दिसत असतो आणि त्या क्षणी प्रीतीला थोडंसं अस्वस्थ वाटत असतं. थोड्या वेळाने प्रीती आणि तिची मम्मा घरी परत आल्या. नीता ही आता तिच्या घरी गेली होती. त्यामुळे तेव्हा घर एकदम रिकामं वाटत असतं. प्रीती आपल्या रूममध्ये जाते. बेडवर पडून ती खिडकीतून बाहेर पाहत असते. तेव्हा सगळ्यांच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले होते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती बघते तर सोनालीचा फोन असतो. तेव्हा प्रीती लगेच कॉल उचलते. हॅलो सोनाली, पोहोचलात का? तिकडून सोनालीचा उत्साही आवाज येतो. हो प्रीती, आम्ही सगळ्या व्यवस्थित पुण्यात पोहोचलोय. प्रीती, अंकल आंटींनाही सांग आता काळजी करू नका म्हणून. तेव्हा प्रीतीच्या चेहऱ्यावर हलकं हसू येतं. हो सांगते, तुम्ही पोहोचलात हे ऐकून बरं वाटलं, असं ती म्हणते. चालेल, आता घरी गेल्यावर फोन करते, असं म्हणत सोनाली फोन ठेवते. फोन ठेवताच प्रीती थोडा वेळ मोबाईलकडेच पाहत राहते. पुण्यात एअरपोर्ट बाहेर प्रत्येकीसाठी कुणी ना कुणी वाट पाहत उभं असतं. तेव्हा मुली आपापल्या घरच्यांसोबत आपापल्या घरी निघून गेल्या. घरी पोहोचताच त्या आनंदाने आपल्या घरच्यांना नागपूरच्या ट्रिपबद्दल सगळं सांगत होत्या. प्रीतीचं घर किती मोठं आहे, प्रीतीचे मम्मा पप्पा किती छान आहेत, नागपूरमध्ये कुठे कुठे फिरलो, किती मजा केली, काय खाल्लं पिल्लं हे सगळं सांगत होत्या. त्यांचे मम्मी पप्पा पण हे सगळं हसत कौतुकाने ऐकत होते.
तेव्हा मुलींच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्यांच्याही मनात समाधान भरून येतं. ते आपल्या मुलींना म्हणत होते, म्हणजे एकूणच छान सुट्ट्या गेल्या वाटतं तुमच्या. तेव्हा सगळ्या मुली आपापल्या घरच्यांना म्हणत होत्या, हो आम्ही खूप एन्जॉय केलं. मुंबईत पोहोचताच एअरपोर्टवर सतीशचा भाऊ त्याला नेण्यासाठी आलेला असतो. तेव्हा सतीश आपल्या भावासोबत आपल्या घरी जातो. तर कार्तिकला त्याचे पप्पा नेण्यासाठी आले होते. तो त्याच्या घरी जातो. सतीश गाडीत बसतो आणि गाडी सुरू होते. शहराच्या गर्दीतून गाडी पुढे निघते. तेव्हा खिडकीतून बाहेर पाहिलं तर धावणारी मुंबई दिसत असते. पण सतीशच्या मनात मात्र अजूनही नागपूरच्या आठवणी होत्या. थोड्याच वेळा सतीश घरात पोहोचतो. गाडी थांबताच घरचं दार उघडून कोणीतरी म्हणत असतं, सतीश आला, सतीश आला. तेव्हा क्षणातच घरभर गडबड उडते. सतीश आत पाऊल टाकतो आणि समोर मम्मी उभी असते. तेव्हा तो मम्मीकडे जातो आणि घट्ट मिठी मारतो. तेव्हा मम्मी त्याच्या केसांवरून हात फिरवते, कपाळावरून हात फिरवते. किती दिवसांनी माझा मुलगा घरी आला, असं म्हणत त्याला प्रेमाने कुरवाळत असते. मम्मीला भेटून झाल्यानंतर सतीश आजी आजोबा, पप्पा, काका, काकू सगळ्यांना भेटतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. तेव्हा सगळे त्याला म्हणत होते, कसा आहेस? प्रवास कसा झाला? नागपूरच्या सुट्ट्या कशा गेल्या? तेव्हा सतीश आनंदाने सगळ्यांना सांगत असतो, मी बरा आहे आणि नागपूरच्या सुट्ट्या खूप छान गेल्या. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. लग्न झालेल्या बहिणीही सुट्टीला आलेल्या होत्या. त्यांची मुलं तर धावतच सतीजवळ येतात आणि मामा मामा असं म्हणत कोणी पायाला धरतं, कोणी हाताला धरून वडत असतं. तेव्हा घरात सगळीकडे एकच आनंदी गोंधळ सुरू असतो. सगळं घर भरलेलं असतं. तेवढ्यात पप्पा हसत म्हणतात, चला चला आता सगळे जेवूया. सतीश तू येणार आहेस म्हणून तुझी वाट पाहत आम्ही सगळे जेवायचं थांबलो होतो, असं सगळे म्हणाले. तेव्हा सतीश हसतच म्हणतो, चला मग आता जेवूया. हो हो चला मग आता जेवूया, असं सगळेच म्हणाले. आणि सगळेच डायनिंग टेबलवर बसून हसत गप्पा मारत जेवत होते. तेवढ्या सतीची एक बहीण सगळ्यांकडे पाहत म्हणते, मम्मी एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? तेव्हा मम्मी जेवण ताटात वाढत विचारते, काय ग? तेव्हा सतीची बहीण थोड्या मिश्किल आवाजात म्हणते, मम्मी सतीश आल्यापासून हसतच आहे. मला तर काहीतरी गडबड वाटते. तेव्हा टेबलवर सगळेच हसू लागले. तर दुसरी बहीण लगेच भर घालते, होय ग, नेहमी एवढा शांत असतो आणि आज सतीश काही वेगळाच दिसतोय. सतीश लगेच हसतो आणि म्हणतो, अगं काहीतरीच काय, असं काहीच नाही. तुम्हाला का असं वाटतंय? तेव्हा मम्मी लगेच त्याच्या बाजूने म्हणते, अरे एवढ्या दिवसांनी माझा मुलगा घरी आलाय, हसणारच ना. मग सतीची मम्मी मिश्किलपणे पुढे म्हणते, आणि तुम्ही सगळ्या त्याला लगेच चिडवू नका, असं सतीची मम्मी सगळ्या बहिणींना म्हणते. सगळे हसतात, पण काकी म्हणते, मला तर वाटतंय नागपूरने काहीतरी खास दिलंय याला. तेव्हा काकाही डोळा मारत म्हणतात, तसं असेल तर आम्हालाही लवकर कळवा. तेव्हा सतीश थोडा गोंधळतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू लपवू शकत नाही. काय वाटतं तुला सतीश? एक बहीण चिडवत विचारते. तेव्हा सतीश चमचा खाली ठेवत हसत म्हणतो, मला असं वाटतं घरचं जेवण खाल्लं की माणूस आपोआप खुश होतो. सतीश असं म्हणता सगळे मोठ्याने हसू लागले. सतीश जेवत असतो, पण त्याच्या मनात मात्र हसण्यामागे एक वेगळंच कारण दडलेलं असतं. जेवण झाल्यानंतर तो आपल्या रूममध्ये जातो. दरवाजा बंद करताच बाहेरचा गोंधळ थांबतो आणि रूममध्ये शांतता पसरते. तो बेडवर बसतो आणि लगेच प्रीतीला फोन लावतो. रिंग होत असते, पण प्रीती फोन उचलत नसते. ही फोन का उचलत नाही असं म्हणत सतीश फोन ठेवतो. थोड्या वेळाने प्रीती रूममध्ये येते. मोबाईल हातात घेऊन पाहते, तर तेव्हा तिला स्क्रीनवर सतीशचा मिस कॉल दिसतो. तेव्हा ती लगेच सतीशला कॉल करते. तेव्हा सतीश लगेच फोन उचलतो. हॅलो प्रीती असं म्हणतो. तेव्हा प्रीती लगेच म्हणते, हॅलो सतीश, सॉरी मी तुझा फोन नाही उचलला. अरे मी खाली मम्मासोबत बोलत बसले होते, असं प्रीती त्याला म्हणते. तेव्हा सतीश शांतपणे म्हणतो, काही हरकत नाही प्रीती, आम्ही व्यवस्थित पोहोचलोय हेच सांगायचं होतं. बरं झालं असं प्रीती म्हणते. मग सतीश प्रीतीला पुढे विचारतो, काय करत होतीस? तेव्हा प्रीती थोडी शांत होते आणि मग हळू आवाजात म्हणते, काही नाही सतीश,
तुम्ही सगळे गेल्यानंतर घर एकदम रिकामा झाल्यासारखं वाटतंय. इथे बेडवर बसून मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होते. त्या शब्दात तिचं मन उमटलेलं असतं. सतीश क्षणभर काही बोलत नाही आणि मग म्हणतो, "प्रीती, समजतंय मला तू कोणाला मिस करत आहेस." तेव्हा प्रीती थोडी गोंधळते आणि म्हणते, "चालेल सतीश, तू भेट सगळ्या घरच्यांना. आपण उद्या बोलूया फोनवर." तेव्हा सतीश, "हो," असं हसत म्हणतो आणि फोन ठेवतो. तो बेडवर मागे टेकतो आणि छताकडे पाहत मनातच म्हणत असतो, "प्रीती तोंडाने नाही सांगितली, तरी ती नक्की मलाच मिस करत आहे, हे मला जाणवतंय." मलाही तिची खूप आठवण येते. कधी येणार प्रीती आता मुंबईला, असं तो मनातच म्हणत असतो. आता माझे हे 8 दिवस तिला आठवण करतच जाणार, असं तो छताकडे पाहत म्हणतो. प्रीती मुंबईला आल्यानंतर काय होईल? तेव्हा सतीश आपल्या घरच्यांना प्रीतीची खास ओळख करून देईल का? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.